गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून आताच महायुतीत कलगीतुरा सुरू झालाय। जागा वाटपावरून बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री धर्मराव अत्राम यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या विरोधात अपक्ष असलेल्या उमेदवाराला 5 कोटी रुपये देऊन उभे केले असा खळबळजनक आरोप केला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकरता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर युती आघाड्यांचा निर्णय घेण्याचे सुतोवाच केले आहे। गडचिरोलीत धर्मराज बाबा अत्राम यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी भाजप युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। माझ्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणी लढले पाहिजे हे माझ्या मतदारसंघात मी ठरवणार। माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभे केले। मला पाडायला भारतीय जनता पक्षाने 5 कोटी रुपये माझ्या पुतण्याला दिले असे धर्मराव बाबा अत्राम म्हणाले। भाजपला एकही तुकडा देणार नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त घड्याळ चालेल आणि एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही असे वक्तव्य धर्मराव बाबा अत्राम यांनी चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेप्रसंगी केले। एक प्रकारे भाजपशी युती न करण्याचे अत्राम यांनी स्पष्ट केले। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असून पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।